अध्याय 4 इंद्रादी देवांकडून देवीची स्तुती। मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, अत्यंत पराक्रमी पण दुरात्मा असा महिषासूर व त्याचे सैन्य देवीकडून मारले गेल्यावर इंद्रादी देवांनी तिला नमस्कार केला। ते सर्वजण तिची स्तुती करू लागले। सर्व देवांचा शक्ती समुच्चय हेच जिचे स्वरूप आहे, जिने सर्व जगाला व्यापून टाकले आहे, जी सर्व देवतांना आणि महर्षींना पूज्य आहे, त्या जगदंबेला आम्ही विनम्रतेने वंदन करतो। ती देवी आमचे कल्याण करो। जिच्या अतुलनीय प्रभावाचे व बळाचे वर्णन करण्यास ब्रह्मा, विष्णू व महेशही समर्थ नाहीत, ती चंडिका देवी सर्व जगाचे पालन करो। तसेच अशुभाचा व भयाचा नाश करण्याची बुद्धी धरो। हे देवी, तू पुण्यवंतांच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी जनांच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतःकरणाच्या पुरुषांच्या हृदयात बुद्धी रूपाने, संत सत्पुरुषांकडे श्रद्धा रूपाने व कुलवंतांमध्ये लज्जा रूपाने वास करतेस। आम्ही तुला नमस्कार करतो। तू विश्वाचे पालन कर। हे देवी, या तुझ्या अचिंत्य रूपाचे दैत्यांशी झालेल्या युद्धात त्यांचा संपूर्ण नाश करणाऱ्या तुझ्या महान पराक्रमाचे आणि त्यावेळी देव असुर यांच्यासमोर तू प्रकट केलेल्या आपल्या अद्भुत चरित्राचे आम्ही काय वर्णन करणार। हे देवी, तू सर्व जगाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहेस। तू सत्व, रजस व तमस अशी त्रिगुणात्मक आहेस, पण त्या तिन्ही गुणांचा दोष तुझ्यात नाही। विष्णू आणि शंकर यांनाही तुझा पार लागत नाही। तूच सर्वांचे आश्रयस्थान आहेस। तूच आद्य अविकृत अशी श्रेष्ठ प्रकृती आहेस। हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने देवता तृप्त होतात ती स्वाहा तूच आहेस। स्वधा रूपाने पितरांच्या तृप्तीलाही तूच कारण आहेस। हे देवी, जी मोक्षप्राप्तीची साधन, अचिंत्य महाव्रत स्वरूपा आणि समस्त दोषांनी रहित आहे, जितेंद्रिय आणि परमात्म तत्वालाच सार वस्तू मानणारे मोक्षार्थी मुनिजन जिचे निरंतर ध्यान अध्ययन करतात, ती भगवती पराविद्या ब्रह्मविद्या तूच आहेस। हे देवी, तू शब्दरूप आहेस। परम पवित्र ऋग्वेद, यजुर्वेद आणि उद्गीताच्या मनोहर पदोच्चारांनी युक्त असणारा सामवेद यांचा तूच आधार आहेस। तू वेदत्रयी आहेस, षड ऐश्वर्युक्त भगवती आहेस, महादुःख हरण करणारी आहेस। हे देवी, तू सर्व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त करून देणारी मेधा बुद्धी आहेस। तू दुर्गम भवसागरातून सुखरूप तारून नेणारी नौकारूप दुर्गा आहेस। तू अनासक्त आहेस। तू कैठब दैत्याला मारणाऱ्या विष्णूच्या हृदयात वास करणारी लक्ष्मी आहेस। मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकराने गौरवलेली गौरीही तूच आहेस। हे देवी, मंद स्मित करणारे तुझे मुख पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे असून ते सुवर्णासमान उत्तम व तेजस्वी कांतीमुळे मनोहर दिसते। असे असूनही ते मुख पाहून महिषासूर संतापला, त्याने तुझ्यावर प्रहार केला, हे मोठे आश्चर्य आहे। हे देवी, तेच तुझे मुख तू संतापलीस तेव्हा उदयकाळच्या चंद्राप्रमाणे लाल तांबूस झाले आणि वर चढलेल्या वक्र भुवयांमुळे विक्राळ दिसू लागले। तेव्हा ते पाहून महिषासुराचे प्राण तत्काळ का बरे गेले नाहीत, हे त्याहीपेक्षा जास्त आश्चर्यकारक आहे। कारण संतापलेल्या यमराजाला पाहून कोण बरे जीवित राहील। हे देवी, तू प्रसन्न हो। परमात्म स्वरूप अशी तू प्रसन्न झालीस की जगाचा उत्कर्ष होतो, पण तू रागावलीस तर मात्र कित्येक कुळांचा तत्काळ सर्वनाश करतेस, याचे आत्ताच प्रत्यंतर आले आहे। कारण तुझ्या कोपामुळेच महिषासूर व त्याची विराट सेना क्षणार्धात नष्ट झाली। हे देवी, नित्य अभ्युदय प्रदान करणारी तू ज्यांच्यावर प्रसन्न होतेस त्यांनाच देशात सन्मान प्राप्त होतो, त्यांनाच धन व यश मिळते, तेच आपल्या परिवारासह सुखी व धन्य होतात। हे देवी, तुझ्या कृपेनेच पुण्यवान मनुष्य सर्व प्रकारची धर्मानुकूल कर्मे दररोज अत्यंत श्रद्धेने करतो। मरणांती तुझ्या प्रसादाने स्वर्गात जातो, कारण तिन्ही लोकांमध्ये तूच एक निश्चित फल देणारी आहेस। हे देवी, तुझे चिंतन करणाऱ्यांना तू अत्यंत कल्याणकारक अशी बुद्धी देतेस। दारिद्र्य, दुःख आणि भय हरण करणारी व सर्वांवर उपकार करण्यासाठी जिचे चित्त दयेने नेहमीच आर्द्र असते, अशी तुझ्याशिवाय अन्य कोण आहे। हे देवी, या दैत्यांच्या मृत्यूने जगाला सुख मिळते हे खरे, पण हे दैत्य चिरकाल नरकात राहण्यासाठी कितीही पापे करणारे असले तरी युद्धात तुझ्या हातून मरण येऊन ते स्वर्गात जावेत असा हेतू धरूनच तू यांचा वध करून त्यांना सद्गती देतेस। हे देवी, तू या दैत्यांवर शस्त्रांनी प्रहार का करतेस। या असुरांना केवळ दृष्टीनेच भस्मसात का करत नाहीस। कारण ते जरी शत्रू असले तरी आपल्या शस्त्राघाताने पावित्र्य येऊन त्यांना उत्तम लोकी सद्गती प्राप्त व्हावी अशीच तुझी त्यांच्याविषयी सद्भावना असते। हे देवी, तुझे शील दुराचारी लोकांची दुष्टता दूर करील असे आहे।
तुझ्या अचिंत्य रूपाची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. तुझे सामर्थ्य इतके श्रेष्ठ आहे की देवांचा पराक्रम नष्ट करणाऱ्या दैत्यांचा नाश करून तू त्यांना सद्गतीस दिलीस. अशा प्रकारे तू वैऱ्यांवरही दया करणारी आहेस. हे वरदायिनी देवी, या तुझ्या पराक्रमाची तुलना कोणाबरोबर होऊ शकेल? एकीकडे शत्रूंना भय उत्पन्न करणारे आणि त्याच वेळी भक्तांना आनंद देणारे अत्यंत सुंदर रूप तुझ्याशिवाय अन्य कोणाचे आहे? हृदयात कृपा आणि युद्धात निष्ठुरता या दोन्ही गोष्टी केवळ तुझ्यातच दिसून येतात. हे माते, शत्रूंचा नाश करून तू त्रैलोक्याचे रक्षण केलेस. रणांगणात दैत्यांना मारून त्यांना स्वर्गात पाठविलेस आणि त्यांच्याकडून आम्हाला उत्पन्न झालेले भयही घालविलेस. तू खरोखरच धन्य आहेस. तुला नमस्कार असो. हे अंबिके, तू आमचे शूलाने रक्षण कर. तू आमचे तलवारीने, घंटानादाने व धनुष्याच्या टणत्काराने रक्षण कर. हे चंडिके, तू आमचे पूर्वेकडून, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून रक्षण कर. तू तुझा त्रिशूल फिरवून उत्तरेकडून आमचे रक्षण कर. तुझी सौम्य आणि अत्यंत भयंकर अशी जी रूपे त्रैलोक्यात संचार करतात त्यांच्याद्वारे तू आमचे व भूलोकाचे रक्षण कर. ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे सर्व देवांनी जगाला धारण करणाऱ्या या देवीची स्तुती केली. सुगंधी गंधलेपने व नंदनवनातील दिव्य पुष्पांनी तिची पूजा केली. दिव्य धूपाचा सुगंध अर्पण करून तिला भक्तिपूर्वक नमस्कार केला. तेव्हा प्रसन्न मुख अशी ती भगवती म्हणाली, हे देवांनो, तुम्ही माझ्याकडून जे काही मागू इच्छित असाल ते वरदान मागून घ्या. तेव्हा देव म्हणाले, हे भगवती, तू आमच्यासाठी आवश्यक ते सर्वच केले आहेस. महिषासुराला मारून तू आमच्या सर्व मनोकामनाच पूर्ण केल्या. तथापि तुला काही वर द्यायचाच असेल तर आमचे एवढेच मागणे आहे की आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा तू आमच्या महान संकटांना नष्ट कर. हे प्रसन्नवदने मातेश्वरी, जो मनुष्य या स्तुती वचनांनी तुझे स्तवन करील त्याचे धन, ऐश्वर्य व संपदा वृद्धिंगत कर. तू आमच्यावर नित्य प्रसन्नच राहा. ऋषी म्हणाले, हे राजा, देवांनी आपल्या व जगाच्या कल्याणासाठी देवी भद्रकालीस प्रसन्न करून घेतले. तेव्हा तथास्तु असे म्हणून ती अंतर्धान पावली. हे राजन, प्राचीन काळी त्रैलोक्याचे हित इच्छेणारी ती देवी देवांच्या शरीरातून जशी प्रकट झाली ती सर्व कथा मी तुला सांगितली. त्यानंतर दुष्ट दैत्य व शुंभ निशुंभ यांचा वध करण्यासाठी तीच देवी गौरीच्या देहापासून पुन्हा उत्पन्न झाली. तिची उत्पत्ती कथा मी तुला विस्ताराने सांगतो, ऐक. अध्याय 4 संपूर्ण.